नमस्कार भावांनो, न्यूजवर जिकडे तिकडे युद्धाचाच परिणाम बघायला मिळतोय, पण त्या युद्धाचा सर्वात मोठा बॉम्ब आपल्या महाराष्ट्रात फुटलाय। तिकडे युद्ध सुरू झालंय आणि इकडे महाराष्ट्रात हजारो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात। गॅस संपलाय, हॉटेलमध्ये चुली पेटल्यात आणि संभाजीनगरमधल्या 40 पेक्षा जास्त कंपन्यांना कुलूप लागण्याची वेळ आली। या युद्धाचा तुमच्या खिशाशी काय संबंध आहे, तर चला बघूयात आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये। सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर पासून। इथल्या MIDC मध्ये शेकडो कंपन्या ऑटो पार्ट बनवतात, पण आता तिथे भयानक शांतता आहे, कारण या कंपन्यांना लागणारा LNG आणि LPG गॅस गायब झालाय। युद्धामुळे समुद्रातील मार्ग विस्कळीत झालेत आणि गॅसचा पुरवठा थांबलाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की कंपन्याकडे फक्त 1-2 दिवसाचा साठा शिल्लक राहिला आहे। CMIA ने सरकारला पत्र लिहून धोक्याचा इशारा दिलाय की गॅस मिळाला नाही तर 40 कंपन्या आताच बंद कराव्या लागतील। आता तुम्हाला वाटेल, कंपनी बंद पडली तर माझा काय संबंध? तर ऐका, याला म्हणतात डॉमिनो इफेक्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्ट बनले नाहीत तर पुण्यात आणि नाशिकमध्ये मोठ्या गाड्या कशा बनणार? गाड्या तयार झाल्या नाहीत तर शोरूम रिकामे राहतील। पण सर्वात मोठं टेन्शन त्या लाखो कामगारांचे आहे, त्यांचा पगार आणि चूल या कंपन्यावर अवलंबून आहे। कोरोनानंतर आता पुन्हा एकदा आर्थिक मंदीची टांगती तलवार आपल्याला डोक्यावर आहे। फटका फक्त फॅक्टरीलाच नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटालाही बसलाय। कमर्शियल सिलेंडरचा सप्लाय ठप्प झाल्यामुळे पुण्यात मेस आणि हॉटेल चालकावर लाकडं फोडून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। 2026 सालात आपण पुन्हा चुलीच्या युगात गेलोय। गॅसचा काळाबाजार वाढलाय, त्यामुळे उद्यापासून तुमच्या गॅसचे रेट वाढणार आणि हॉटेलची थाळी महागणार। युद्ध तिकडे इराणमध्ये आहे, पण खिसा इकडे आपला रिकामा होतोय। भावांनो, जर येत्या 15 दिवसात हे युद्ध थांबलं नाही तर महाराष्ट्राचं आर्थिक बजेटही कोलमडेल। आणि तुम्हाला काय वाटतं, या संकटावर सरकारने काय करायला हवं? कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना आणि कामगार बांधवांना नक्की शेअर करा। धन्यवाद।